आपण पाहत आहात बागलान वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची. नमस्कार. बागलान विधानसभा निवडणूक 2024 काही दिवसावरच येऊन ठेपली आहे. मतदानाची तारीख 20 नोव्हेंबरला मतदान आहे. 17 उमेदवार आपल्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. प्रचार सुरू झालेत, आश्वासनं सुरू झाले आहेत, गाठीभेटी सुरू झालेल्या आहेत. कार्यकर्त्यांकडून उमेदवारासाठी जोरात घोषणाबाजी सुरू आहे. प्रत्येक उमेदवाराला वाटतं मीच निवडून येणार, परंतु जनतेच्या मनात कौल काय आहे? 17 उमेदवारांमध्ये त्यांची पसंती कुणाला आहे आणि विजयाची माळ कुठल्या उमेदवाराच्या गळ्यात पडू शकते? वाजणार तुतारी की फुलणार कमळाचे फूल? काय आहे बागलाणकरांचा मनातला कौल? असले कौल जाणून घेण्यासाठी आपण बागलान विधानसभा मतदारसंघातील गोराणे या गावात आलेलो आहोत. असेच कौल तुम्ही जाणून घेण्यासाठी बघत राहा बागलान वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची. दादा, गाव गोराणे. काय वाटतं, येणाऱ्या विधानसभा निवडणूक लागली, 20 तारखेला मतदान करायचं आहे. 23 तारखेला आमदार म्हणून कोण दिसेल? आमच्याकडे दिलीप मंगळूची जास्त हवा आहे. तसं पण त्यांनी विकास कामं केलीत गावात? हो केले. काय काम केलं एखादं सांग. हा इकडचा रोड बनवून दिला, बाकी तिकडं समाज मंदिर वगैरे आलं. या कामांवर तुम्ही समाधानी आहात, खुश आहात? हो खुश. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत, आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत. बाबा, तुमचं गाव? गोराण. काय वाटतं, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बागलांचा आमदार म्हणून कुठला उमेदवार निवडून यावा? काय इच्छा? दिलीप मंगळू. कामं केलीत त्यांनी? हो समाधानी आहात? हो. बाबा, तुम्ही ज्येष्ठ आहात, खूप आमदार निवडून आले असतील, तुम्ही बघितले असणार. बोरसे साहेबांच्या अगोदरही काही निवडून आले असतील. तर मग विकासाची कामं कुठल्या आमदारांनी केलेली असतील जास्त, असं तुम्हाला आठवतं की हा आमदार होता की त्यांनी जास्त कामं केली? चव्हाणने बी काही केले नाही, पण या आमदारांनी काही 4 वर्षात भरपूर कामं केली. दादा, आपलं गाव? गोराणे. काय वाटतं, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बागलांचा आमदार कोण असू शकतो? बोरसेच होईल. काय कारण? आज केंद्रात सरकार ते, आणि सध्या जगात परिस्थिती पाहिली तर हिंदू मुस्लिम तर या राजकारण पाहिल्यानंतर तर BJP यायला पाहिजे बुवा. पण मग याच्यापेक्षा पण महत्त्वाचा आहे तो म्हणजे विकास. जलसिंचन असेल, रस्त्याचे कामं असेल, आरोग्य असेल, ह्या बाबतीमध्ये काही विकास आहे का आपल्या भागात? विकास भरपूर आहे. हो, विकास चालूच आहे. आज पण चालू आहे. BJP काही काम केले विद्यमान आमदारांनी आपल्या भागात? हो भरपूर. आज रस्ता जो आहे त्यांनीच केलेला आहे. आता मागे पण काही आमदार होऊन गेले असतील, त्यांनी काही कामं केली त्यांच्या काळात? भरपूर आले गेले, ते किती झाले बघ. विकास म्हणजे सोडून द्या. आता जे जगात चालू आहे बघितलं तर आज BJPच पाहिजे जगात. काय वाटतं, कोण बनेल आमदार यावेळेस बागलांचा? बोरसे साहेब. विकास कामं केली? हो, भरपूर. काय काम केलेलं? आजपर्यंत आदिवासी वस्तीमध्ये सभामंडप झालेला नव्हता, तर त्यांच्या म्हणजे त्यांनी काम केलं आहे ते आता सभामंडप. आपलं गाव? गोराणे. मागे पण आमदार होऊन गेले, तुम्ही बघितले असणार. माझे आमदार होऊन गेलेत. कुठल्या आमदाराने आजपर्यंत गावाचा विकास केला, किंवा कुठल्या आमदाराचं तुम्हाला काम आवडलंय की ह्या आमदाराने खूप छान काम गावासाठी केले? आजपर्यंत खूप आमदार होऊन गेले, पण एकही काम झालेलं नाही आदिवासी वस्तींमध्ये. पण या बोरसे साहेबांनी कामं केलेले. दादा, आपलं गाव? गोराणं. काय वाटतं, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बागलांचा आमदार म्हणून कुठला उमेदवाराला तुमची पसंती? यावर्षी दिलीप नानांनी खूप मस्त काम केलेले, आणि जे आदिवासी कंपनीसाठी किंवा इतर जे गावातले रस्ते, पाण्याचा प्रश्न भरपूर त्यांनी मोकळा केलेले. ह्यापूर्वी पण काही आमदार होऊन गेले असतील. माझ्या आमदारांनी मागे काही खूप आमदार होऊन गेलेत, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत काही कामं केली होती? नाही, दीपिकाताई पण चांगली होती. त्यांनी एवढ्या 5-10 वर्ष तिकडे लक्ष दिलं नाही आमच्या गोराण्याकडे. त्याच्यामुळे जर आमच्या गावात जो पाटाचा प्रश्न आहे गावाकडे येणारा, त्याचा मोठा प्रश्न आहे गावात, पाण्याचा मोठा प्रश्न. मग विद्यमान आमदारांनी तो सोडवण्याचा काही प्रयत्न केला होता? करू राहिले, सर्व करू राहिले. आता मागे जे यांनी जे आश्वासन दिले होतं BJP वाल्यांनी, ते पाहू आता या टप्प्याला करता का नाही, ते पाहायचं आहे आता. काय वाटतं, बागलांचा आमदार ह्यावेळेस कोण होऊ शकतं? काय अंदाज? अंदाज असा आहे, सध्या आमच्याकडे दिलीप मंगळू बोरसे चालू आहे सध्या. काय कारण? कारण आता त्यांनी यावेळी भरपूर कामे केलेले आहे. मागे पण आमदार होऊन गेले असतील, काही माझे आमदार वगैरे असतील, त्यांनी त्यांच्या काळात काही कामं केली होती आपल्या गावात? बी कामं केलेले आहेत, तसं काही नाही. पण यावेळेस हे ना थोडं वातावरण जरा वेगळं आहे.
वातावरण आमच्याकडचं बरं का, ते बाकीचं काही सांगत नाही मी, आमच्याकडचं. विद्यमान आमदारांनी काही विकास केला असं तुम्ही म्हणतात, मग काय विकास केलाय गावात, काय केलंय असं नेमकं? गावात असं झालं ते सांगण्यापेक्षा भरपूर कामं केलेली आहे आमच्या गावात. पण निवडले ना दिलीप बोरसे, ते भविष्यात ते आमच्या म्हणजे बागलांचा अजून एक पण मंत्री झालेला नाही, बरोबर. ते ज्यावेळेस ते निवडले ना ते 100% मंत्री होईल मला खात्री आहे डायरेक्ट. हां ते बघा पण मग ते मंत्री जरी झाले तर मंत्री झाल्यानंतर ते त्यांचा विकासाचा अजेंडा किंवा हा जो काही पाण्याचा पाटचारीचा प्रश्न आहे तो मार्गी लावतील का? लावते 100%, आम्हाला गॅरंटी. ठीक आहे दादा, काय वाटतं तुम्हाला कोण मारेल यावेळेस बागलांचे आमदार? बोरसे. काय कारण? त्यांनी विकास कामं भरपूर केलेले आहेत. गावात सभामंडप दिलेला आहे, मशानभूमीचं काम दिलेलं आहे, कच्चा रस्ता होता तो चांगल्यापैकी दुरुस्त केलेला आहे त्यांनी. 20 तारखेला मतदान आहे, 23ला कुठलाही आमदार येऊ शकतो, लोकांचा तो पसंती आहे, त्यांचं मतदान होणार आहे. परंतु जो कोणी आमदार नवीन निवडून येईन बागलांसाठी त्यांच्याकडून तुमची काय अपेक्षा की गावातलं हे काम त्यांनी अगोदर केलं पाहिजे, असं कुठलं काम? आमच्याकडे पाट कॅनलचं काम अपूर्ण आहे, ते काम पूर्ण करावं एवढीच त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. बाकी कामं झालेले आहेत सर्व. बागलाण विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत आता 17 उमेदवार रिंगणात आहेत. तुम्ही ज्येष्ठ आहात, ज्येष्ठांचा आशीर्वाद कुठल्या उमेदवारांच्या पाठीशी असेल? दिलीप मंगळ बोरसे. काय कारण? कारण त्यांनी कामं भरपूर केले आहेत. काय काम केले दादा असं त्यांनी? रस्त्यांचं सर्वच अगदी गावात भेटी गाठी चालू आहे अगदी. वाटतं का येणाऱ्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर ते विकासाचा अजेंडा जो आहे तुम्ही म्हणता तो असाच चालू ठेवतील? चालूच ठेवतील ते. समजा कुठलाही आमदार निवडून आला, बागलांचा आमदार कोणी निवडून आले तर त्यांच्याकडून काय अपेक्षा? त्यांच्याकडून काय अपेक्षा नाही, दिलीप मंगळ बोरसे येतील असं 100% गॅरंटी आहे. शेतकऱ्यांसाठी ज्या काही योजना आहेत त्याचा काही लाभ होतो? मग लाभ करतात ना ते. आता पीक विमाचे पैसे भरले, गारपीट सर्व देखरेख करतात ते. दादा तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही अनेक आमदारांना निवडून येताना बघितलंय, पण सर्वात जास्त जनसंपर्कामध्ये राहणारा किंवा गावाला भेटी देणारा आमदारांमध्ये कुठल्या आमदाराला पसंती असेल तुमची? दिलीप मंगळ बोरसेच आहे. दादांचा कौल जाणून घेणार आहोत. दादा आपलं गाव कुठलं? गोरानेच. काय वाटतं यावेळेस आमदार कोण असेल बागलांचा? दिलीप बोरसेच राहतील. काय कारण? यावर्षी चांगले विकास कामं केली त्यांनी. मागे पण काही आमदार होऊन गेले असतील, त्यांनी काही विकास कामं केले असतील त्यांच्या कारकिर्दीत? काही एवढे फारसे नाहीत, आमच्या गावाला तरी झालेले नाहीत. कुठल्या आमदारांच्या कामावर खुश आहात? बोरसेंच्याच कामावर. वाटतं ते निवडून आल्यानंतर त्यांचा विकासाचा अजेंडा राबवतील? मग नक्कीच. पण ताईंकडूनही कौल जाणून घेणार आहोत. ताई काय वाटतं कोण मारेल यावेळेस आमदारकीची बाजी? बोरसे साहेब निवडतील. त्यांनी विकासाची कामं केली? हो भरपूर केलेले. जे काही गावाला मूलभूत गरजा असतात, गरजेच्या असतात, त्या तशी विकासाची कामं त्यांच्याकडून झाली? हो करून राहिले आणि झालेली बी आहेत. काय अपेक्षा आहे एक महिला म्हणून जो काही उमेदवार निवडून येईल तर त्यांनी काय गावासाठी पहिलं काम केलं पाहिजे? गावासाठी असं महिलांसाठी काहीतरी उद्योग करायला पाहिजे बुवा असं. हो काहीतरी गरीब महिलांसाठी बुवा काहीतरी करायला पाहिजे गावात. की बहीण योजना वगैरे चालू आहे राज्य शासनाकडून, नंतर अर्ध तिकीट सुविधा आहे, याच्यामध्ये महिलांमध्ये काय धरून वातावरण आहे? खूप उत्सुकता आहे महिलांना. महिलांमध्ये चर्चा होत असेल ना की ह्या योजना चालू आहे तर आपण कुठल्या सरकारला कोणाला मतदान केलं पाहिजे, तर महिलांचं मतदान कोणाच्या बाजूने जाण्याची शक्यता? साहेबांना सर्वांची इच्छा आहे बुवा बोरसे साहेबांची. वाटत आहे की हे जे काही योजना महिलांसाठी शासनाने सुरू केल्या आहेत हे सरकार पुन्हा निवडून आल्यानंतर या योजना चालू ठेवतील? गॅरंटीड आम्हाला वाटतंय बा. दादा काय वाटतं बागलांचा आमदार कोण बनेल यावेळेस? आम्हाला आमचा दिलीप मंगळ बोरसे. काय कारण? आम्हाला तोच पाहिजे ना, आमचाच आहे तो आमदार. पण विकास कामं पण झाली पाहिजेत ना, विकास कामं केलीत का त्यांनी गावात? हो केली. काय काम केलेलं आहे? हे रस्त्याचे कामं केले, सर्व कामं केले त्यांनी, शाळेची कामं केली. तुम्ही बागलांमध्ये 4-5 आमदार होताना बघितले असतील निवडून आलेले, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत काही कामं केली होती का? नाही. मग कोणत्या आमदाराने कामं केली? आमचा दिलीप बोरसे साहेबांनी केले. वाटतं ते निवडून आल्यावर असं विकासाचे कामं करतील? हो करतील 100%. ताईंचा कौल जाणून घेणार आहोत. काय वाटतं ह्यावेळेचा आमदार कोण असेल बागलांचा? दिलीप मंगळू येथील आमच्याकडे. काय कारण? कारण त्यांनी कामं सगळे केलेले आहेत. गावात असं कुठलं काम केलं जे सांगता येईल? धरणांचं पाण्याचं व्यवस्थित सगळं चांगलं करत, कारण त्यांना सगळे लोक मानता पण तालुक्यातले. लाडकी बहीण योजना चालू आहे, अर्ध तिकीट प्रवासाची सुविधा आहे, रेशन मोफत आहे, याचा लाभ तुम्ही घेता का? मी रेशनचाच घेते, लाडकी बहीणचा नाही झाला मला.
तरी तुमची पसंती? दिलीप मंगळूच. या ठिकाणी दादांचा आपण कौल जाणून घेऊ. काय वाटतं यावेळेस बागलांचा आमदार कोण होऊ शकतं? बागलांना आमदार ते काय आपले येवा लागा ते दिलीप मंगळू. त्यासने काही कामं करील आहेत आपल्या गावात? हो. काय कामं करील आहेत असे सांग ना किंवा या पांदी पुंतीच नाही रस्ता. वाटच का त्या परत आमदार जर व्हायना तर काही विकासना कामं करतील का? हो. काय अपेक्षा अशी आहेत? त्या आमदार म्हणीचं निवडवणार तर त्यासने पहिलं हे काम केलं पाहिजे गाव करता. असे का? हो. कोणतं काम केलं पाहिजे? आता निवडून आले ते या रोड राड काही एखाद्या जो आपला या किमा आहेत या करावायला पाहिजे ना. पण दादा तुम्ही एवढे ज्येष्ठ आहात, मागे पण काही आमदार होऊन गेले असतील, माझे आमदार वगैरे, त्यांनी त्यांच्या काळात काही कामं केली होती का? केले होते ना काही कामं, म्हणजे किरकोळ एवढं नाही. पण आता जो आमदार आमने जो पांडे आहेत ना, पांड्या पूर्ण रिपेअर केलेत. काका आपलं गाव कोणतं? गोरान. काय वाटतं यावेळेस आमदार कोण होईल बागलांचा? ते अजून काही मी बाहेर फिरलो नाही आहे, मी तब्येत बरोबर नाही, त्याच्यामुळे काही वातावरण मला माहिती नाही. पण आमदारांनी काही कामं केलीत का गावात? मग काम केलं. काय काम केले तुमच्या गावात वस्ती? कोणचा आमदार? दिलीप बोरसे. आता हे मंजूर केले आहेत कामं आता. बाबा तुम्ही ज्येष्ठ आहात, मागे पण काही लोक आमदार होऊन गेलेत बरोबर आहे, त्यांनी त्यांच्या काळात काही कामं केली होती का? ते काही दुसरं काही केलं नाही, फक्त एक आमदार नाही, आमदार पण होता सटाळ्याचा, हे पूल बांधला आहे फक्त, बाकी काही काम नाही केलं. अच्छा, तुमची बरं केलं बुवा आता. कोणी बरं केलं? या आमदारनं. त्यांचं नाव? दिलीप बोरसे. पुराणे गावातील मतदारांचा कौल जाणून घेताना आपण या ठिकाणी दादा भेटले, त्यांच्याकडून कौल जाणून घेणार आहोत. तुमची बागलाण विधानसभा मतदारसंघामध्ये 17 उमेदवार रिंगणात आहे. प्रचाराची रणधुमाळी चालू आहे, प्रत्येकाच्या गाठीभेटी चालू आहेत, आश्वासनं आहेत. तुमची पसंती कुठल्या उमेदवाराला? आपले मंगळू साहेब. काय कारण? कारण ते प्रत्येक ठिकाणी हजर राहता, कार्य काम पण भरपूर करत आहे. त्यांचा जनसंपर्क असतो का निवडून आल्यावर किंवा प्रत्येक गावाला भेट देतात ते येतात? त्यांनी काय कामं केलीत का गावात? रस्त्याची कामं केलीत, गावातली कामं केलीत, भरपूर कामं करतात. मागे पण काही माझे आमदार वगैरे होऊन गेले, त्यांनी काही कामं केलीत का त्यांच्या काळात? झालेत तसे, पण यांचे जास्त येणं जाणं संपर्क जास्त राहतो. कोणाचा? बंगळू साहेबांचा. आपलं गाव? गोराने. काय वाटतं ह्या वेळेस बागलांचे आमदार म्हणून कुठला चेहरा 23 तारखेला दिसू शकतो? दिलीप मंगळू बोरसे. काय कारण? त्यांनी कामं केलेले आहेत. काय काम केलं आपल्या गावात? आमच्या गावात आता सभामंडप दिलेलं आहे, इकडं पांदीला रस्ता दिलेला आहे, त्यानंतर इथं मशानभूमी दिलेली आहे, त्यानंतर आम्ही गिरणी कामगार आहेत, गिरणी कामगारांना त्यांनी 2 लाखचा विमा दिलेला आहे. अच्छा दादा, ह्यापूर्वी पण काही आमदार होऊन गेले असतील माझे आमदार वगैरे, त्यांनी त्यांच्या काळात काही कामं केलीत आपल्या परिसरात? काय कामं केलेलं नाही. बाबा काय वाटतं, बागलाण विधानसभा निवडणूक लागलेली आहे, 20 तारखेला मतदान करायचंय, 23 तारखेला कोण आमदार दिसेल? बीजेपीचा की राष्ट्रवादी काँग्रेसचा? ते नाही फिक्स सांगता येणार, ज्याचं काम राहील तो येणार. काम कोणाचं आहे का आपल्या भागात गावात? हा मग लाडूचं आमदाराचं बरं रोड राड असं काम केलं आहे त्याने. मग तुमची पसंती कोणाला, कमळाला की तुतारीला? नंतर जेव्हा ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवस बघू. ह्या गावात काही कामं वगैरे झालेली आहेत? झाले आहेत ना, रस्त्यांचं काम. मागे पण काही आमदार होऊन गेले, तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही खूप आमदार निवडून येताना बघितलेले आहेत, मग मागच्या आमदारांनी काही कामं केलीत का? काही नाही कामं केलीत एवढे गावात, अजून गल्ली आमची झाली नाही झाली. जे आमदार नवीन निवडून येतील त्यांच्याकडून काय अपेक्षा? या अशा गावाची सुधारणा, काही असं दुसरं काय अपेक्षा असते, गाव चांगलं पाहिजे. मग बाकीचं काय आपलं घेणं देणं काही नाही, फक्त गावची स्वच्छता, या गल्ल्या गुल्ल्या. तुम्ही शेतकरी आहात? शेतकरी आहे. शेतकऱ्यांना जे शासनाकडून योजना चालू आहेत, सन्मान निधी वगैरे किंवा मोफत, त्याचा लाभ घेतात? हा मिळून राहिले ते. ठिकाणी आपण मावशींना विचारणार आहोत, त्यांचा कौल जाणून घेणार आहोत. बागलांचा आमदार कोण असू शकतो? दिलीप बोरसे साहेब. वाटतं का बोरसे साहेब आमदार झाल्यानंतर जे काही विकासाचा अजेंडा किंवा महिलांसाठीच्या ज्या स्कीमा आहेत, जसं की लाडकी बहीण योजना असेल, अन्नधान्य जे रेशनमध्ये फ्री मिळतं ते असेल, एसटीचा प्रवासामध्ये 50% सूट असेल, ह्या योजना हे सरकार चालू ठेवायला पाहिजे शेवटपर्यंत चालू त्याच. ह्या ज्या काही योजना शासनाकडून मिळत आहेत त्याच्यावर महिला वर्ग खुश आहे? हो, खूपच खुश दिसते आता. महिलांचा कौल कोणाच्या बाजूला, तुतारीच्या की कमळच्या? तेच ना, नाव दिलीप बोरसे साहेबांना.
गोराणे गावातील ज्येष्ठ व्यक्तींकडून आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत. काय वाटतं ह्यावेळेस ज्येष्ठांचा आशीर्वाद कुठल्या उमेदवाराच्या पाठीशी असेल? ते काय दोघं आमदार चांगले आहेत आमचे. माझी बी नाही आजी बी आमदार चांगले आहेत. दोघं आमदारांनी काम चांगलं केलेलं आहे आमच्या गावाबाबतीत बरं का. पण आता जनमत आहे, कौल कोणाचं काही सांगता येणार नाही आपल्याला. पण आता दिलीप बोरसे साहेबांनी सध्या कामं खूप केलेले आहेत या 2-3 महिन्यामध्ये. पांड्यांचं त्यांचं सर्वच काम केलेलं आहे त्यांनी. मग आपली पसंती कोणाला, तुतारीला काय कमळला? आता काय आहे बरं का, आता ते काही सांगता येणार नाही आम्हाला. तर शेवटी काय आहे, शेजारचा आमदार हा आम्ही कोणीही गृहीत धरलं जातं. शेजारचा आमदार दिलीप मंगळू आहे आमचा आणि चांगला माणूस आहे. त्यांनी काम चांगलं केलेलं आहे आमच्या गावात. येणाऱ्या आमदाराकडून काय अपेक्षा आहे की त्यांनी काय कामं केली पाहिजे? आता कामं काय आहेत, आता त्या आमदाराने आता आमचं स्मशानभूमीचं काम चालू केलेलं आहे. पांड्यांचं काम चालू आहे. या 3-4 महिन्यापूर्वी त्यांनी जोरात काम चालू केलेलं आहे आमचं. अशा कामांवर तुम्ही खुश आहात? हा, मग आता काय खुशच म्हणावं लागेल. काय कुठल्या उमेदवाराच्या पाठीशी ज्येष्ठांचा आशीर्वाद? अजून काही सांगता येणार नाही नक्की. विकास कामं झालीत गावात? तसं पाहिजे तसा विकास झालेलाच नाही बा. काय अपेक्षा, कुठलाही आमदार निवडून आला त्याने गावात पहिले काय काम सुरू केलं पाहिजे? काय नाही, काय आता बहुतेक आता शेतरस्त्याचा जास्त प्रश्न आहे आमच्या गावात. ते चांगले झाले पाहिजे शेतरस्ते. तुम्ही शेतकरी आहात, शासनाने सुरू केलेल्या ज्या काही शेतकऱ्यांसाठीच्या योजना होत्या त्यांचा लाभ घेता? नाही ना, अजून मिळालेला नाही. नाही. काय अपेक्षा आहे की ह्या शासनाने किंवा कुठलंही शासन निवडून आलं, सत्तेवर बसलं तर शेतकऱ्यांसाठी त्यांनी पहिले काय केलं पाहिजे? काय नाही, काय त्या दैनंदिन गरजा हो त्या भागवल्या पाहिजे. रोजच्या अडचणी हो. शेतीमालाला आता काय योग्य भाव आहे की अजून काही अपेक्षा? शेतीमालाला तसा अजून योग्य भाव नाही दे. खर्चाच्या मानाने योग्य भाव भेटत नाही. तुम्ही खूप आमदार बघितले असतील मागे, आपल्या बागलाण मतदारसंघामध्ये निवडून आले असतील, गेले असतील, परंतु विकास कुठल्या आमदाराने केलेला असं तुम्हाला आठवतं किंवा जाणवतं? मला संजय चव्हाण यांच्या कारकिर्दीत चांगला विकास झालेला आहे. रस्ते वगैरे ते आठवतं मला. मग तुमची पसंती कोणाला, तुतारीला की कमळ? अजून नाही सांगता येणार. अशा प्रकारे आपण जाणून घेतलाय गोराणे गावातील मतदारांचा कौल. कुठल्या उमेदवाराला आहे त्यांची पसंती. असेच कौल जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची. आणि हो, नक्कीच 20 तारखेला